मध्यरात्री काशीच्या गल्लीमध्ये एक आवाज घुमतो, जय काळ भैरव. असे म्हणतात, जिथे भय संपतं तिथे भैरवाची सुरुवात होत असते. पण तुम्हाला माहीत आहे का, भगवान शिवांनी काळ भैरव हा अवतार का घेतला? कोणत्या अपराधासाठी ब्रह्मदेवाचं शिर उडालं? भैरव जयंतीनिमित्त आपण जाणून घेणार आहोत काळ भैरव जन्माची अद्भुत आणि रहस्यमय कथा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर. आपण जाणून घेणार आहोत त्या अवताराची कथा, जो वेळेवरही अधिराज्य गाजवतो, जो काशीचा रक्षक आहे आणि जो भक्तांच्या सर्व संकटांचा नाश करतो, तो म्हणजे काळ भैरव. चला तर मग सुरुवात करूया या काळ भैरव कथेला, जी कथा ऐकल्याने भक्तांना भयमुक्त करते आणि श्रद्धेचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचवते. काळ भैरवनाथांचे मंदिर 300 ते 350 वर्षापूर्वीचे असून श्री काळ भैरवनाथ खामुंडी व पंचक्रोशीतील जनतेचे कुलदैवत आहेत. नवसाला पावणारे स्वयंभू मंदिर म्हणून पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध हे काळ भैरवाचे मंदिर आहे. एकदा श्री विष्णू व ब्रह्मदेव एकत्र बसलेले होते. त्या दोघांमध्ये आपणामध्ये श्रेष्ठ म्हणून वाद निर्माण झाला होता. ब्रह्मदेव म्हणाले, मी सर्व सृष्टीचा कर्ता आहे, त्यामुळे मी श्रेष्ठ आहे. त्यावर विष्णुदेव म्हणाले, मी त्या सृष्टीचा पालन करता आहे व तारणहार आहे, तेव्हा मी श्रेष्ठ आहे. दोघांचा वाद मिटेना. तेव्हा त्यावेळी तेथे नारद मुनींचे आगमन झाले. जिथे वाद म्हटलं तिथे नारद मुनींचे आगमन होणारच. नारद मुनींनी त्यांना वाद मिटवण्यासाठी तुम्ही बद्रिकाश्रामी जावे, जेथे मुनीश्वर अत्री ऋषी, मार्कंडेय ऋषी, बदकाल्लभ ऋषी, दधीची ऋषी, मारीची ऋषी, पिपल्लादमुनी आहेत. तेथे तुमचा वाद मिटू शकतो, असा सल्ला त्यांनी त्यांना दिला. ते दोघे बद्रिकाश्रमी गेले. तेथे गेल्यावर सर्व ऋषी मुनींना त्यांनी सांगितले की आमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे ते तुम्ही सांगावे. सर्व ऋषी मुनींनी नमस्कार केला असता विष्णू म्हणाले की तुम्ही आमच्या दोघांपैकी कोणाला नमस्कार केला? त्यावर ऋषी मुनी म्हणाले, आम्ही तुम्हा दोघांना नव्हे, शिवाला नमस्कार केला आहे. तुम्ही श्रेष्ठ आहात ही तुमची विपरीत बुद्धी आहे. तुम्हा दोघांपेक्षा भगवान शिव हे श्रेष्ठ आहेत. या उत्तराने त्या दोघांचेही समाधान झाले नाही. त्यावर ऋषी मुनींनी सांगितले की तुम्ही ईशान्य दिशेला वेदपुरी आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वेदांचा कोण श्रेष्ठ आहे हे विचारावे. तेव्हा विष्णू आणि ब्रह्मदेव ईशान्य दिशेला वेदपुरीस पोहोचताच त्यांना महाद्वारात शिवाची प्रतिमा दिसली. वेदपुरीमध्ये जाताना त्यांना यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद हे भेटताच विष्णू व ब्रह्मदेव यांना येण्याचे प्रयोजन सांगताच ते सर्वजण म्हणाले की तुम्ही दोघे भगवान शिवाचे अंकुर आहात. हा तुमचा वाद व्यर्थ आहे. भगवान मी शिवच तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. भगवान शिवाची कोणीच स्पर्धा करू शकत नाही. असे त्यांचे उत्तर ऐकून दोघांनाही वेदांचा राग आला. ते दोघेही वेदांना व ऋषीमुनींना अभद्र बोलून त्यांचा अपमान करू लागले. तेव्हा वेदांनी त्या दोघांना ओंकारेश्वराकडे जाण्याचा सल्ला दिला. तेथून ते दोघे ओंकारेश्वराकडे आले. तेथे ओंकारेश्वरांनी त्यांचा श्रेष्ठत्वाचा वाद ऐकून घेतल्याच्या नंतर ते म्हणाले की तुमचा हा वाद व्यर्थ असून हे सर्व ब्रह्मांड भगवान शिवाच्या अधीन आहे. तेव्हा भगवान शिव हेच सुंदर व श्रेष्ठ आहेत. हे ऐकल्यावर विष्णू व ब्रह्माला सर्वांचा राग आला. तेथेही ऋषीमुनी वेदांचा व ओंकारेश्वरांचा अपमान केला. तुम्ही सर्व शिवाला भुललेले व इतर शब्दांना त्यांचा त्यांनी अपमान केला. वेदांचा, ऋषीमुनींचा व ओंकारेश्वरांचा अपमान केल्यामुळे श्री शंकर तेथे प्रकट झाले.
त्या सर्वांचा अपमान सहन न झाल्यामुळे श्री शंकराचा राग अनावर झाला. त्यांनी आपला उजवा हात आपटला. त्या क्षणी तेथे उग्र मुनी, लांब जटा असलेले, हाती त्रिशूल, कंठी रुद्रमाला, कानात कुंडले अशा उग्र रूपात श्री कालभैरवनाथ अवतरित झाल्यानंतर श्री शंकरास म्हणाले की मला कोणत्या कार्यासाठी उत्पन्न केले आहे ते कार्य सांगावे. तेव्हा श्री शंकर म्हणाले, ब्रह्मा आणि विष्णू या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण? यावरून दोघांचा वाद चालू आहे. तुम्ही वेदपुरीत जाऊन त्यांचा वाद मिटवावा. श्री शंकराची आज्ञा घेऊन श्री कालभैरवनाथ वेदपुरीस जेथे ब्रह्मा आणि विष्णू बसले होते तेथे तत्काळ आले. तेव्हा त्यांना दोघांनी विचारले की तुम्ही कोण व कशासाठी आले आहात? तेव्हा श्री कालभैरवनाथांनी सांगितले की मी भगवान शिवाचा अवतार असून मला शिवाने निर्माण केले आहे. तुमचा श्रेष्ठत्वाचा वाद माझ्या नखासारखा असून मी तो तत्काळ सोडविल. तेव्हा श्री कालभैरवनाथ ब्रह्मदेवास म्हणाले की तुम्ही 21 स्वर्गात जा व तेथे माझा मुकुट आहे तो पाहून या. व विष्णूस सांगितले, सप्त पाताळात जाऊन माझ्या पादुका पाहून या. तो कोणी तुमच्यामध्ये सर्वात प्रथम येईल तो सर्वात श्रेष्ठ असेल. हे ऐकून विष्णू कालभैरवनाथाच्या पादुका पाहण्यासाठी निघाले. अजून किती खोल मला जावे लागेल? त्यावर पाताळकंद त्यांना म्हणाले की आजपर्यंत लक्ष कोटी युगे झाली व अनंत कोटी ब्रह्मांडातून तुमच्यासारखे कोटी विष्णू आले. ते पाताळात गेले, ते अजून वर आले नाहीत. त्यावर विष्णूचा अहंकार संपला व ते पुन्हा कालभैरवाकडे आले. इकडे मुकुट शोधण्यासाठी ब्रह्मदेव पहिल्या स्वर्गात गेले. तेथे त्यांना कामधेनू व केतकी भेटली. त्यावर ब्रह्मदेवाने विचारले की अजून किती ब्रह्मांडे फिरावी लागतील तेव्हा मुकुट दिसेल? तेव्हा त्या दोघी म्हणाल्या की तुम्ही आतापर्यंत एक ब्रह्मांड फिरून इथपर्यंत आलात. असे अनंत ब्रह्मांड फिरावे लागतील तेव्हा तुम्ही तेथपर्यंत पोहोचाल. तोपर्यंत तुमचे आयुष्य संपेल. तेव्हा मुकुटाचा नाद सोडून ब्रह्मदेव त्या दोघींना म्हणाले की मला श्रेष्ठ पद मिळवण्यासाठी तुम्ही दोघी माझ्या बरोबर चला व श्री कालभैरवनाथांना सांगा की ब्रह्मदेव मुकुट पाहून आले आहे. माझ्यासाठी जर तुम्ही खोटे बोललात तर तुम्हाला कुठलेही पाप लागणार नाही. त्यावर त्या दोघी येण्यास तयार झाल्या व ते तिघेही श्री कालभैरवनाथाकडे आले. तिथे आल्यावर ब्रह्मदेव मुकुट पाहून आल्याचे बोलू लागले. साक्षीदार म्हणून कामधेनू व केतकी असे ते सांगू लागले. श्री कालभैरवनाथांनी क्षणात ओळखले की हे तिघेही खोटे बोलत आहेत. त्यांना राग अनावर झाला व आपल्या डाव्या हाताच्या नखाने ब्रह्मदेवाचे शिर त्यांनी उडवले व नंतर कामधेनूस शाप दिला की तू खोटे बोललीस म्हणून तुझे तोंड अपवित्र होईल व केतकीस शाप दिला की तू श्री शंकराच्या डोक्यावर असते ते स्थान व्यर्थ होईल व तुझ्या स्वर्गाला काटे लागतील. त्यावर त्या दोघींनी माफी मागून उपशाप मागितला. तेव्हा कामधेनूस सांगितले की तुझे गोमूत्र पंचामृतासारखे राहील. एवढ्यात श्री भगवान शंकर तेथे प्रकट झाले. ब्रह्मदेवाचे जमिनीवरील प्रेत पाहून त्यांना त्यांची दया आली. त्यांनी विचार केला की अहंकार झाला की मती फिरते व इष्ट देवतांचा ऋषींचा अपमान केल्यामुळे ब्रह्मदेवांची ही अवस्था झाली. त्यांनी कालभैरवाला सांगितले की तुझ्याकडून ब्रह्महत्येचे पाप घडले आहे. तेव्हा तू हे ब्रह्मदेवाचे मुंडके घेऊन त्रिलोक्याची तीर्थयात्रा कर. ज्या ठिकाणी हे मुंडके तुझ्या हातातून गळून पडेल तेथे तुझे ब्रह्महत्येचे पातक संपेल. हे ऐकून श्री कालभैरवनाथ त्रैलोक्याची यात्रा करायला निघाले. श्री कालभैरवनाथ प्रथम तीर्थयात्रेला पातालामध्ये गेले, तेथून स्वर्गात गेले, नंतर वैकुंठासी गेले. श्री विष्णूने व श्री लक्ष्मीने त्यांची यथासांग पूजा केली. सोन्याच्या कमळांची माळ त्यांच्या गळ्यात घातली. तेथून मृत्यूलोकी आले. तेथे 11 ज्योतिर्लिंगांची त्यांनी तीर्थयात्रा केली. तरी ब्रह्महत्येचे पातक जाईना. शेवटचे ज्योतिर्लिंग काशी येथे जायचे राहिले होते. म्हणून
त्या ठिकाणी ते गेले. काशीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या हातातील ब्रह्मशीर गळून पडले. ब्रह्महत्येचे महापातक फिटले. नंतर काशी या ठिकाणी श्री भगवान शंकराची पूजा अर्चा करून श्री कालभैरवनाथांनी अनुष्ठान चालू केले. 8 लक्ष वर्षे तेथे त्यांनी अनुष्ठान केले. त्यावेळी श्री शंकर तेथे प्रकट झाले. त्यांनी श्री कालभैरवनाथावर प्रसन्न होऊन वरदान दिले की माझे जे 64 कोटी शिवगण आहेत त्यांचा तू अधिपती होशील व काशी क्षेत्राचा रक्षपाल तू झाला आहेस. काशी क्षेत्री पहिल्या पूजेचा मान तुला मिळेल. श्री कालभैरवनाथांना जे वंदन करतात त्यांना यमदूत वंदन करतात. श्री कालभैरवनाथांचा महिमा जो वाचतील किंवा श्रवण करतील त्यांना 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन पुण्य प्राप्त होईल. अशा पद्धतीने श्री कालभैरवनाथ हे प्रकट झाले होते. जो भक्त कालभैरवनाथाची पूजा श्रद्धेने करतो त्याच्यावर कोणतेही संकट थांबत नाही. चला तर मग वर्षातून एकदा आलेल्या या सुवर्ण संधीचा आपण सर्वजण लाभ घेऊयात आणि कालभैरव जयंतीच्या दिवशी श्री कालभैरव भगवंताची आपण सेवा करूयात. या सेवेमुळे आरोग्य पीडा, न केलेल्या कर्माची शिक्षा, विनाकारण बदनामी, संरक्षण प्राप्ती, शत्रुपीडा नाश, करणी बाधा, ग्रहपीडा, दोषमुक्तता, आर्थिक अडचणी, विवाह समस्या, नोकरीच्या समस्या, संतती समस्या, कर्ज अशा मानवी जीवनातील कठीण समस्यांच्या निवारणाकरता कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण या कालभैरवाची सेवा करूयात. तर असा होता आजचा आपला व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.